नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचाराल. कारण आजचा प्रश्न खूप साधा वाटतो, पण त्याचं उत्तर फार मोठं आहे. या जगात अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करत असली, त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असली, तरी देखील नवऱ्याने ती कितीही वेळा मागितली, कितीही हट्ट केला, कितीही विनंती केली, तरी ती त्याला देऊ शकत नाही. ही गोष्ट नेमकी कोणती आहे हे जर मी सुरुवातीलाच सांगितलं तर या कथेचा अर्थच उरणार नाही. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी जे उत्तर मिळेल ते फक्त पती पत्नीसाठीच नाही, तर प्रत्येक आई, वडिलांसाठी आणि प्रत्येक माणसासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. खूप वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात भिकाजी आणि त्याची पत्नी जनाबाई राहत होते. दोघांचं आयुष्य अतिशय साधं होतं. मातीचं छोटंसं घर, 2 बैल, थोडीशी शेती आणि देवावर अढळ श्रद्धा एवढंच त्यांचं धन होतं. भिकाजी दिवसभर शेतात कष्ट करायचा, तर जनाबाई घर, जनावरं आणि देवपूजा सांभाळायची. गावात त्यांचं उदाहरण दिलं जायचं, कारण दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे. गावात कोणाचंही संकट आलं तर सर्वप्रथम भिकाजी धावत जायचा आणि जनाबाई आपल्या हातचं अन्न त्यांच्यासमोर वाढायची. म्हणून गावातील वृद्ध लोक नेहमी म्हणायचे, देवाने जोडी बनवली असेल तर अशीच. पण या दोघांच्या आयुष्यात एक दिवस असा आला ज्याने त्यांच्या संसाराची दिशा बदलून टाकली. त्या वर्षी गावात मोठी यात्रा भरली होती. दूरदूरच्या गावांतून लोक दर्शनासाठी येत होते. यात्रेच्या दिवशी गावातील जुन्या शिवमंदिरात एक वृद्ध संन्यासी आले. त्यांचे केस पूर्ण पांढरे झाले होते. डोळ्यांत विलक्षण तेज होतं आणि चेहऱ्यावर अपार शांतता होती. लोक सांगत होते की त्यांनी आयुष्यभर देशभर फिरून धर्म, नीती आणि जीवनाचं ज्ञान लोकांना दिलं आहे. मंदिराच्या अंगणात शेकडो लोक जमा झाले. भिकाजी आणि जनाबाई ही इतर गावकऱ्यांसोबत तिथे जाऊन बसले. सर्वांना वाटलं की आज महाराज मोठा उपदेश करतील. पण त्यांनी उपदेश न करता फक्त एक प्रश्न विचारला. त्यांनी शांतपणे सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी आपल्या नवऱ्याला मागूनसुद्धा देऊ शकत नाही? एवढं बोलून ते गप्प बसले. मंदिरात इतकी शांतता पसरली की एखाद्या पानाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. प्रत्येकजण मनात उत्तर शोधत होता. काही वेळाने गावातील एक श्रीमंत व्यापारी उठला. तो म्हणाला, महाराज, उत्तर पैसा असणार. प्रत्येक स्त्रीकडे पैसा नसतो. संन्याशांनी हसून मान हलवली आणि म्हणाले, नाही, उत्तर ते नाही. त्यानंतर दुसरा माणूस उठला. तो म्हणाला, महाराज, मग आयुष्य असेल. कारण कोणाचं आयुष्य दुसऱ्याला देता येत नाही. संन्याशांनी पुन्हा नकार दिला. त्यानंतर कुणी म्हणालं नशीब, कुणी म्हणालं सुख, कुणी म्हणालं आरोग्य, तर कुणी म्हणालं संपत्ती. पण प्रत्येक उत्तरावर संन्याशांचं एकच उत्तर होतं, नाही. अजून योग्य उत्तर मिळालेलं नाही. आता मंदिरात बसलेल्या प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. भिकाजीही विचारात पडला. त्याने जनाबाईकडे पाहिलं आणि कुजबुजत विचारलं, तुला काही उत्तर सुचतंय का? जनाबाईने हळूच मान हलवली आणि म्हणाली, नाही. पण महाराजांचा प्रश्न साधा नाही. त्यामागे नक्कीच मोठं रहस्य आहे. संध्याकाळ झाली. दोघेही घरी परतले. जनाबाईने जेवण वाढलं, पण भिकाजीचं लक्ष ताटात नव्हतं. तो सतत त्याच प्रश्नाचा विचार करत होता. जनाबाईने हसत विचारलं, आज इतके शांत का झालात? भिकाजी म्हणाला, माझ्या मनातून तो प्रश्न जातच नाही. जर एखादी पत्नी आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करत असेल तर अशी कोणती गोष्ट असू शकते जी ती त्याला देऊ शकत नाही? जनाबाई काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, उद्या पुन्हा मंदिरात जाऊ. कदाचित महाराज आज उत्तर न सांगण्यामागे काही कारण असेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा मंदिर भरलं. पण लोकांना आश्चर्य वाटलं, कारण उत्तर सांगण्याऐवजी संन्याशांनी एक नवीन कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, खूप वर्षांपूर्वी एका गावात एक तरुण राहत होता. त्याची पत्नी त्याच्यावर इतकं प्रेम करायची की त्याच्या आधी उठायची, त्याच्यानंतर झोपायची. त्याच्या प्रत्येक दुःखात त्याच्या पाठीशी उभी राहायची. स्वतः उपाशी राहून त्याला जेवू घालायची. पण त्या तरुणाच्या आयुष्यात एक अशी उणीव होती जी त्याची पत्नी आयुष्यभर प्रयत्न करूनही भरून काढू शकली नाही. एक दिवस त्या तरुणाने आपल्या पत्नीला रागाने विचारलं, तू म्हणतेस माझ्यावर खूप प्रेम करतेस. मग ती एक गोष्ट मला का देत नाहीस? पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझं सर्वस्व मी तुला देईन. पण ती एक गोष्ट माझ्या हातातच नाही. हे शब्द ऐकताच मंदिरात बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. भिकाजीच्या मनातील उत्सुकता आता आणखी वाढली होती.
त्याला वाटू लागलं, नेमकी ती कोणती गोष्ट असेल जी प्रेम असूनही पत्नी नवऱ्याला देऊ शकत नाही. पण संन्याशांनी त्या दिवशीही उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, उद्याचा दिवस ज्यांनी संयमाने वाट पाहिला त्यांनाच या प्रश्नाचं खरं उत्तर मिळेल. आणि ते उत्तर ऐकल्यानंतर अनेकांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच संपूर्ण गाव पुन्हा मंदिरात जमलं. कालच्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार या आशेने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. भिकाजी आणि जनाबाईही लवकरच मंदिरात येऊन बसले. संन्यासी महाराज मंदिरात आले. त्यांनी सर्वांकडे प्रेमाने पाहिलं, पण आजही त्यांनी उत्तर सांगण्याची घाई केली नाही. ते शांतपणे म्हणाले, माझ्या लेकरांनो, एखाद्या प्रश्नाचं उत्तर शब्दांत मिळालं तर ते काही दिवस लक्षात राहतं. पण त्याच उत्तरामागची शिकवण अनुभवातून समजली तर ती आयुष्यभर विसरता येत नाही. म्हणून आज मी तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगतो. एवढं बोलून त्यांनी डोळे मिटले आणि कथा सुरू केली. त्या तरुणाचं नाव होतं नारायण आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं पार्वती. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पार्वती नवऱ्यासाठी उपवास करायची, देवाला नवस बोलायची, त्याच्या प्रत्येक संकटात त्याच्यासोबत उभी राहायची. पण नारायणचा स्वभाव मात्र खूप तापट होता. तो छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचा, लोकांचा अपमान करायचा आणि चुकीचे निर्णय घ्यायचा. पार्वती त्याला कितीही समजवायची, प्रेमाने बोलायची, राग न करता समजूत काढायची, पण काही दिवसांनी तो पुन्हा तसाच वागायचा. महाराज पुढे म्हणाले, एक दिवस नारायण मोठ्या संकटात सापडला. गावातील लोक त्याच्यावर नाराज झाले. त्याला कोणाचाही विश्वास उरला नव्हता. घरी येऊन तो रागाने पार्वतीला म्हणाला, तू म्हणतेस ना की तू माझ्यावर जीवापाड प्रेम करतेस. मग मला अशी मदत का करत नाहीस की लोक माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवतील? मला चांगला माणूस बनव, मला बदलून टाक. पार्वतीच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली, मी तुला प्रेम देऊ शकते, साथ देऊ शकते, तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करू शकते, पण एक गोष्ट मी तुला देऊ शकत नाही. नारायण आणखी चिडला. तो म्हणाला, काय आहे ती गोष्ट? आज सांग. पण पार्वती शांत राहिली, कारण तिलाही त्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे माहीत नव्हतं. मंदिरात बसलेले सगळे गावकरी आता पूर्णपणे कथेच्या ओघात वाहून गेले होते. भिकाजीने जनाबाईकडे पाहिलं. तिच्याही चेहऱ्यावर तितकीच उत्सुकता होती. तेवढ्यात संन्यासी महाराजांनी जवळ ठेवलेलं एक लहानसं रोपटं हातात घेतलं. त्यांनी ते सर्वांना दाखवत विचारलं, हे रोपटं जर आज वाकड वाढायला लागलं तर उद्या मोठं झाड झाल्यावर ते सरळ करता येईल का? सगळे गावकरी एकाच आवाजात म्हणाले, नाही महाराज. महाराज पुन्हा म्हणाले, का नाही? एक वृद्ध शेतकरी उठला आणि म्हणाला, कारण ते लहानपणीच सरळ वाढवलं पाहिजे. मोठं झाल्यावर त्याचा आकार बदलणं फार कठीण असतं. संन्याशांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. ते म्हणाले, याच प्रश्नात कालच्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे. संपूर्ण मंदिर शांत झालं. प्रत्येकजण कान देऊन ऐकत होता. महाराज पुढे म्हणाले, या जगात पत्नी आपल्या नवऱ्याला प्रेम देऊ शकते, विश्वास देऊ शकते, त्याग देऊ शकते, सुखद दुःखात साथ देऊ शकते. पण संस्कार देऊ शकत नाही. कारण संस्कार हे बालपणापासून आईवडील, घरचं वातावरण आणि जीवनातील योग्य शिक्षण यांमधून तयार होतात. पत्नी नवऱ्याला चांगला सल्ला देऊ शकते, योग्य मार्ग दाखवू शकते, पण त्याच्या बालपणीचे संस्कार बदलून त्याला नव्याने संस्कार देणं तिच्या हातात नसतं. हे शब्द ऐकताच मंदिरात बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत जाणीवेचा प्रकाश आला. भिकाजीने शांतपणे जनाबाईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आज मला समजलं. आपण आपल्या होणाऱ्या मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत तर उद्या त्यांच्या आयुष्यात कोणालाही ते देणं शक्य होणार नाही. जनाबाईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ती म्हणाली, म्हणूनच आपल्या घराची पहिली गुरुकिल्ली म्हणजे आईवडील असतात. संन्यासी महाराज शेवटी म्हणाले, लक्षात ठेवा, संसार फक्त प्रेमाने टिकत नाही. संसाराला योग्य संस्कारांचीही गरज असते. ज्याच्या आयुष्यात चांगले संस्कार असतात त्याचं कुटुंब सुखी राहतं, समाज त्याचा आदर करतो आणि देवाची कृपाही त्याच्यावर राहते. म्हणून आपल्या मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार द्या. कारण संपत्ती हरवू शकते, पण संस्कार माणसाला आयुष्यभर योग्य मार्गावर चालायला शिकवतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन कथेमध्ये एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.